नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे। आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक इथे डिस्कस करणार आहे, जो राज्यसेवा पूर्वच नाही तर ज्या काही सर्व परीक्षा होतील त्यासाठी एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथे डायरेक्ट दिसेल की IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट यांची जागा घेणारे जी नवीन संहिता आलेली आहे तीन वेगवेगळ्या, ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे। आता हा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे की आपल्याला कळायला पाहिजे की 1860 मध्ये म्हणजे जवळपास 150 वर्षापेक्षा जास्त कालावधी आधी जे काही कायदे लागू झाले होते त्यानुसार आपली फौजदारी न्याय व्यवस्था चालायची, जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम म्हणतो आपण, ती ज्यावर चालायची ती IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट। याची जागा आता पूर्ण नवीन 3 कायदे घेणार आहेत। म्हणजे यामुळे आपली जी काही फौजदारी न्याय व्यवस्थाची सिस्टीम आहे ती पूर्णतः चेंज होणार आहे। हा बदल म्हणजे खूप मोठा रिफॉर्म म्हणू शकतो आपण। ही एक खूप मोठी सुधारणा आहे की ब्रिटिशकालीन कायदे कशासाठी बनवले होते, तर त्यांना सत्ता करायची होती भारतीयांवर, परंतु आत्ताच्या वेळेमध्ये आपल्याला कशासाठी कायदे पाहिजे, तर न्याय देण्यासाठी, ना की सत्ता करण्यासाठी। तर न्याय देणे सर्वसामान्य जनतेला हा उद्दिष्ट डोळ्याखाली ठेवून, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे 3 नवीन कायदे या 3 वरच्या कायद्यांची जागा घेणार आहेत। मग ते कायदे काय आहेत, त्यांची जागा कशी घेणार, त्याच्यात काय महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपण बघणार आहे। संपूर्ण त्याच्यामधले कलम वगैरे आपल्याला डिस्कस करायची आवश्यकता नाही आणि ती आपल्या एक्झामची गरजही नाही, परंतु त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण ब्रीफली थोडक्यात आपण सर्व इथे डिस्कस करणार आहे। तर आता आपण सुरू करूयात। सर्वात महत्त्वाचा आपला तुम्हाला इथे दिसेल या इथे आता तुम्हाला दिसेल की नावात कसा बदल झाला आहे। सर्वप्रथम आपण तो बघूयात। आता इथे तुम्हाला डायरेक्ट दिसेल इथे की भारतीय दंड संहिता IPC 1860 चा जो होता त्याची जागा कोणता कायदा घेणार आहे किंवा कोणती संहिता घेणार आहे, तर भारतीय न्याय संहिता 2023। त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता, ज्याला आपण CRPC जी म्हणतो, क्रिमिनल प्रोसिजर कोड, तर मग याची जागा घेणार आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता। आणि तिसरा जो महत्त्वाचा होता क्रिमिनल जस्टिसमध्ये पुरावा कायदा 1872चा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एव्हिडन्स ॲक्ट म्हणतो, त्याची जागा घेणार आहे आता भारतीय साक्ष्य कायदा। आता या एव्हिडन्सचाच अर्थ काय होतो मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये, साक्ष्य कायदा 2023। आता परीक्षेमध्ये डायरेक्ट जोड्या लावामध्ये किंवा कुठेतरी विचारतील की कोणत्या कायद्याची जागा कोणती संहिता घेणार आहे। आता इथे कन्फ्युजन होऊ शकते आपल्याला की संहिता ही म्हणजे जवळपास आपण सिमिलर टू द कायदाच म्हणू शकतो। फक्त कायदा कसा असतो की एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल असतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे, माहितीचा अधिकार, त्यामध्ये माहितीच्या अधिकाराच्या कायद्या रिलेटेड जास्त गोष्टी असतात। पण ही संहिता म्हणजे काय की एक मोठा जो काही विषय आहे, वेगवेगळे विषय जे आहेत ते कव्हर करण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळे कलम आहेत आणि तो खूप इलॅबोरेट डिटेलमध्ये दिलेला आहे, त्यामुळे त्याला संहिता म्हणतात। बाकी या पलीकडे असा काही विशेष त्याचा काही फरक नाही आहे। त्यामुळे संहिता म्हणजे कायदा असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, जर कन्फ्युजन होत असेल तरी काही हरकत नाही आहे। तर आता आपण एक एक यामध्ये डिटेलमध्ये बघून घेऊयात आपण की यामध्ये कसं आहे। तर आता IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याचं बेसिक जर बघितलं आपण की IPC काय आहे, याचं मागचं उद्दिष्ट काय, म्हणजे असं म्हणतात की IPC काय करते, तर जे काही कायदे आहेत, जे काही कलमे आहेत त्यामध्ये काय दिलेलं आहे सेक्शन्समध्ये, तर त्यामध्ये त्या एखादे समजा गुन्हा असेल तर त्याची व्याख्या आणि त्यासाठी किती शिक्षा आहे, म्हणजे डेफिनेशन आणि त्याला किती पनिशमेंट आहे, हे IPC मध्ये सांगितलेलं आहे। CRPC म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रक्रिया संहिता, नावातच कळते आपल्याला इथे काय असणार आहे, प्रक्रिया असणार आहे। तर मग ती प्रक्रिया काय आहे की जो काही गुन्हा तिकडे IPC मध्ये सांगितलेला आहे त्या गुन्ह्याची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन करायची असेल तर त्यासाठी कोणती प्रक्रिया फॉलो केली पाहिजे, मग ते पोलीस असेल, कोर्ट असेल किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था असतील। आणि ते झाल्यानंतर इथे कायद्याची व्याख्या केली, इथे ते कसा कायदा चालवायचा त्याची अंमलबजावणीची सांगितली प्रोसिजर, प्रक्रिया, आणि आता मग तो पुरावा कसा मांडायचा, एखाद्याची साक्ष घेताना कोणती साक्ष खरंच तिथे ॲडमिसिबल आहे म्हणजे कोर्ट त्याला ॲक्सेप्ट करेल, ह्या सर्व गोष्टी इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये आपल्याला दिसतील। तर आपण आता एक एक यामध्ये बघून घेऊयात। आता या स्लाईडमध्ये तुम्हाला तेच दिसेल इथे की आता इथे जे मी आत्तापर्यंत एक्सप्लेन केलं तेच तुम्हाला इथे दिसून येईल की काय IPC म्हणजे मूलभूत कायदा, ज्याच्यात विविध गुन्ह्यांची व्याख्या आणि शिक्षेची रूपरेषा सांगितलेली आहे, बरोबर, आणि गुन्हे घडवणाऱ्या विशिष्ट कृत्यावर आणि संबंधित परिणामांवर लक्ष केंद्रित करते। मग त्यामध्ये सेक्शन तसे दिलेले आहेत
की एखादी चोरीचा गुन्हा झाला, मग ती त्याची व्याख्या काय चोरीची, शिक्षेचा रूपरेषा काय, त्याला किती 2 वर्ष किती शिक्षा होणार, 5 वर्ष होणार किंवा दंड किती लागणार याची व्याख्या केलेली. CRPC काय आता दुसरीकडे, तर हा CRPC म्हणजे प्रक्रियात्मक भूमिका आहे. म्हणजे गुन्ह्याचा तपास कसा करणार, खटला आणि खटला चालवताना पोलीस, न्यायालय आणि ज्या संस्था आहेत यांनी प्रक्रियेचं पालन कशा प्रकारे करायचे त्याचे नियमन हे करणारा म्हणजे CRPC आहे. म्हणजे IPCच्या अंमलबजावणीसाठी एक चौकट आखलेली आहे CRPCने, असं आपण तिथे म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता या IPCची जागा जो घेणार आहे तो आपण बघितलं की भारतीय न्याय संहिता आहे, CRPCची नागरी सुरक्षा संहिता आणि एव्हिडन्सची साक्ष संहिता. आता याचं जर का आपण परीक्षेच्या दृष्टीने बघितले की काय फॅक्ट्स आपल्याला माहीत असल्या पाहिजे, तर त्या इथे लक्षात घ्या. काही ज्या थोडं फॅक्च्युअल डेटा आहे, म्हणजे लोकसभेत सादर कधी झालेला आहे. आता इतका महत्त्वाचा रिफॉर्म आहे, इतकी महत्त्वाची सुधारणा आहे, तर ही डेट पण आपण थोडी लक्षात ठेवणे गरजेचं आहे की 11 ऑगस्ट 2023. आणि कोणी केलेला आहे तो, म्हणजे जे काही विधेयक आहे ते कोण सादर केलं होतं, तर भारताचे जे गृहमंत्री आहेत अमित शाह यांनी 11 ऑगस्ट 2023ला हे विधेयक मांडलं होतं लोकसभेमध्ये. आता ही लोकसभा पण महत्त्वाची आहे, राज्यसभा आहे असंही देऊ शकतात त्यामध्ये. तर स्पेसिफिक लक्षात ठेवा की लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर तिन्ही प्रस्तावित विधेयकं जी आहेत वरची, ती संसदीय स्थायी समितीकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आलेली आहे की त्याचा रिव्ह्यू व्हायला पाहिजे की इतकी मोठी जर का क्रिमिनल जस्टिस सिस्टीम, फौजदारीच पूर्ण न्यायव्यवस्था बदल होणार आहे, तर त्याचं पुनरावलोकन झालं पाहिजे. त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कलमाचा क्लॉज जो आहे तो पण चेक झाला पाहिजे, म्हणून मग ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं होतं. मग त्या फौजदारी कायद्यांची जागा घेणारी तिन्ही विधेयके मागे घेतली त्यांनी आणि ती समितीच्या शिफारशींचा समावेश असलेल्या कायद्यांचा नवा मसुदा पुन्हा लोकसभेत त्यांनी सादर केला. आता इथे दिसेल तुम्हाला गृहविषयक संसदीय समितीच्या शिफारशींचा समावेश करण्यासाठी अनेक अधिकृत सुधारणा आणण्याऐवजी सरकारने बदलांचा समावेश करणारे नवीन विधेयक आणण्याचा निर्णय घेतला. म्हणजे काय झालं की फक्त काही सुधारणा केल्यापेक्षा आता डायरेक्ट विधेयकच नवीन आणूयात आपण, असं तेव्हाचं जे म्हणजे कॅबिनेट जे आहे आपलं आत्ताचं गव्हर्नमेंटचं, त्यांनी ते नवीन विधेयक आणण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यानुसार मग लोकसभेमध्ये आणल्यानंतर 20 डिसेंबर 2023ला लोकसभेत मंजूर झाले तिन्ही विधेयके आवाजी मतदानाने, आणि राज्यसभेत 21 डिसेंबरला मान्य झालं. त्यावर राष्ट्रपतींची सही जी आहे ती 25 डिसेंबर 2023ला आली. म्हणजे तुम्हाला आता 3 तारखा लक्षात ठेवायची, 20, त्यानंतर 21 आणि 25. यामधली 25 ही खूप महत्त्वाची आहे, कारण इथे राष्ट्रपतींनी त्यावर सही केली. आपल्याला माहिती आहे की कोणतंही विधेयक जे असेल त्याचं कायद्यात जर का रूपांतर करायचं असेल तर राष्ट्रपतींची त्यावर मंजुरी गरजेची आहे, म्हणजे त्यांची सही गरजेची आहे. तर त्यामुळे ह्या तिन्ही डेट्स डिसेंबर महिन्याचे 2023चे आहेत, हे आपण कधीही विसरायचं नाही आहे तिथे. त्यानंतर आता याच्या मागे आणण्यामागे काय उद्दिष्ट होतं ते थोडक्यात आपण बघून घेऊया तिथे. आता इथे दिसेल तुम्हाला विधेयकाचा उद्देश भारतीय नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याची भावना वाढीस लावणे. इथे दिसेल तुम्हाला भावना वाढीस लावण्यासाठी ब्रिटिश वसाहतकालीन गुन्हेगारी कायदे बदलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. त्यानुसार मग आता यावर बघा सूचना ज्या आहेत, किती डिटेलमध्ये सूचना घेतलेल्या आहेत ते बघून घ्यायचे की 18 राज्य, 6 केंद्रशासित प्रदेश, सर्वोच्च न्यायालय, 16 उच्च न्यायालय, 5 न्यायिक अकॅडमी ज्या आहेत त्या, 22 विधी विद्यापीठे आहेत म्हणजे लॉ युनिव्हर्सिटीज जे म्हणतो आपण, कायद्याचं शिक्षण देणारा, 142 संसद सदस्य म्हणजे 142 खासदार, जवळपास सुमारे 270 आमदार आणि जनता या नवीन कायद्यावर आपल्या सूचना दिल्या होत्या. आता यामधलं काय प्रत्येक पाठ करायची गरजेचं नाही, हे फक्त आपल्याला एक कल्पना असली पाहिजे की किती डिटेलमध्ये यावर सूचना मागवल्या गेल्या होत्या आणि त्या विचारात घेतल्या होत्या. आता हे करताना यासाठी समिती कोणती स्थापन केली होती असा प्रश्न येऊ शकतो. तर 2020मध्येच आपल्याला दिसेल की गृह मंत्रालयानं काय केलं होतं, या कायद्यातील सुधारणांसाठी एक समितीची स्थापना केली होती. त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर रणबीर सिंग, म्हणजे हे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जी आहे दिल्लीची त्याचे कुलगुरू आहेत हे डॉक्टर रणबीर सिंग. मग कधीच विसरायचं नाही आपल्याला एक नाव, ते म्हणजे रणबीर सिंग. ठीक आहे. तर हे डॉक्टर रणबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. यावर प्रश्न आला तर आपल्याला तो अचूक सोडवता आला पाहिजे. यामध्ये इतर सदस्य हे पण विचारले जाऊ शकतात. तुम्ही जर का पूर्व परीक्षेचे पेपर बघितले, मग ती आपली कंबाईन गॅजेटेड असू द्या किंवा कंबाईन नॉन गॅजेटेड असू द्या, तिथे फायनान्स कमिशनवर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. सदस्य कोणकोणते राहिलेले आहेत फायनान्स कमिशनचे, जे वित्त आयोग आहे आपला. तर मग आता हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर ही समिती आणि त्याचे सदस्यामध्ये बघा, BS वाजपेयी, महेश जेठमलानी,
जे ॲडव्होकेट पण आहेत आणि संसद सदस्य पण आहेत, GP थारेजा आणि प्राध्यापक डॉक्टर बलराज चव्हाण. म्हणजे असे 4 सदस्य आपल्या लक्षात ठेवायचे, वाजपेयी, जेठमलानी, थारेजा आणि चव्हाण. आणि अध्यक्ष जे आहेत ते रणबीर सिंग. हे कधीही विसरायचं नाही आपल्याला. याचा फायदा काय होणार आहे आता, तर यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे की देशातील गुलामीची बीजं नष्ट करण्यासाठी हे महत्त्वाचे विधेयक आहेत. हे कारण सर्वात महत्त्वाचं तिथे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नव्या कायद्यामुळे काय होणार आहे, 33% खटले न्यायालयाबाहेरच संपुष्टात होतील. म्हणजे जे छोटे मोठे खटले असतात की ज्यांना गरजही नाही न्यायालयाची, त्याच्यात अशा तरतुदी आहेत की ते बाहेरच्या बाहेरच त्यांचं रिझोल्युशन होऊ शकते, त्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो. त्यानंतर IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जे 3 आहेत, ती गुंतागुंतीची प्रक्रिया असल्यामुळे देशातील न्यायव्यवस्थेवर भार पण पडत होता, त्यामुळे न्याय मिळण्यास उशीर होत होता. म्हणजे आता काही असे काही कायदे होते किंवा असे काही त्यामध्ये कलमे होते की त्यामुळे न्यायव्यवस्थेवर ताण पडायचा आणि त्यामुळे मग विलंब लागायचा जस्टिस मिळण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी. तर त्या गोष्टी आता सुटसुटीत होतील, तो गुंता कमी होईल, असं जाणकारांचं मत आहे या कायद्यांमुळे. आता आपण हे आत्ताच बघितलं की 1860 ते 2023 पर्यंत जी फौजदारी न्यायव्यवस्था होती ती ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यानुसार कार्य करत होती. आणि मग ते कशासाठी कायदे होते ब्रिटिशांचे, तर ब्रिटिश राजवटीला बळकटी देण्यासाठी. त्याचा उद्देश न्याय देणे नव्हता तर शिक्षा करणे हा होता. परंतु आता हे जे CRPC, IPCच्या जागी येणारे भारतीय न्याय संहिता, नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता, हे सर्व कशासाठी आहे, तर न्याय देण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी नाही. तर म्हणजे आपल्याला कळेल की त्याचं उद्दिष्टच आता आपण बदललेलं आहे. आता हे विधेयक मांडण्याचं कारण बघितलं आपण. पुढे जाऊयात आपण आता. आणि यामध्ये हा एक एक्स्ट्रा इम्पॉर्टंट महत्त्वाचा आहे की फौजदारी कायद्यातील जे असंवैधानिकता होती, विसंगती होती, बरीच अडथळे होते, अकार्यक्षमता होते, यामुळे नवीन विधेयक आणण्याची आवश्यकता पडली. म्हणजे एक लक्षात घ्या, आपलं संविधान जे आहे, कॉन्स्टिट्यूशन, ते कधी आलं, म्हणजे जवळपास 1946ला सुरुवात झाली बनवायला आणि 1950ला ते अस्तित्वात आलं. बरोबर, 26 जानेवारी 1950 ही डेट आपल्याला माहीत आहे. आणि हे कायदे जे होते आधीचे ते कधीचे होते, 1860 पासून. मग यामध्ये थोडी विसंगती असणारच आहे, कारण हे आत्ता जे आहे संविधान आणि हे खूप आधी बनलेले कायदे आहेत. मग ह्या गोष्टी कधीतरी बदलणे गरजेचं होतं आणि त्यामुळे मग हे असे पेंडिंग का राहणे, खटले विलंब होणे किंवा बऱ्याच गोष्टींचा त्रास नागरिकांना व्हायचा. मग त्यामुळे आता हे कायदे महत्त्वाचे आहेत. आता यात जर का तिन्ही कायद्या संहितामध्ये मोठे मोठे बदल कोणते झाले, तर त्याला जर का आपण बघायचं झालं तर असे काही शब्द होते. आता बघा की पार्लमेंट ऑफ द युनायटेड किंगडम, युनायटेड किंगडम म्हणजे माहिती आपल्याला ब्रिटनला म्हणतो आपण. त्यानंतर प्रोव्हिन्शियल ॲक्ट, लंडन गॅजेट, ज्युरी बॅरिस्टर, लाहोर, कॉमनवेल्थ, युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड, असे ब्रिटिश राजवटीशी निगडीत शब्द जे होते ते हटवले गेलेले आहेत नवीन कायद्यामध्ये. त्यांच्या काळात त्यांनी कायदा बनवला ब्रिटिशांनी, त्यामुळे हे शब्द त्यामध्ये अजूनही तसेच होते, ते शब्द पूर्णतः काढण्यात आलेले आहेत. नव्या कायद्यात तंत्रज्ञानाचा वापर करून न्याय प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता टेक्नॉलॉजी एवढी इम्पॉर्टंट आहे की आपण छोटं मोठं पण जे काही पेमेंट करायचं असेल, आपल्याला पैसे द्यायचे असतील तर आपण ऑनलाईन करतो. मग हे आता तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे काय होते, हे ऑनलाईन फ्रॉड पण वाढले, बँकिंगचे सायबर अटॅक पण वाढत आहेत. वेगवेगळे आपण जे काही सोशल मीडिया वापरतो, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, तिथूनही गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. मग ते लहान मुलांवर, महिलांच्या विरुद्ध. मग त्या तंत्रज्ञाना रिलेटेड ज्या काही नवीन कलमांची गरज आहे ती पण या नवीन तिन्ही संहितामध्ये टाकण्यात आलेली आहे, जी आधीच्या याच्यात नव्हती, कारण तेव्हा तंत्रज्ञान तेवढं विकसित झालेलं नव्हतं. या 3 नवीन कायद्यांचा आत्मा भारतीय नागरिकांना घटनेने दिलेल्या सर्व अधिकारांचे रक्षण करणे हा असेल आणि त्याचा उद्देश शिक्षा करणे नसून न्याय देणे हा आहे. म्हणजे संविधानाचे सर्व काही अधिकार दिले आहेत मूलभूत, त्यांचं रक्षण आणि न्याय देणे हे सर्वात महत्त्वाचे त्याचे उद्दिष्ट आहेत असं आपण म्हणू शकतो. आता आपण एक एक कायद्यामध्ये जर का गेलो, बाकी यामध्ये तर ते सर्व आहेत महत्त्वाच्या गोष्टी त्या बघूयातच आपण. यामध्ये आता भारतीय न्याय संहिता म्हणजे IPCच्या जागी जे येणार आहे ती भारतीय न्याय संहिता येणार आहे. तर यामध्ये ब्रीफली ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या वेगवेगळ्या न्यूजपेपरने कव्हर केल्या आहेत, ते आपण थोडक्यात बघून घेऊया तिथे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जर का काही प्रश्न आला तर आपल्याला तो इझिली सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता भारतीय न्याय संहिताची वैशिष्ट्ये जर बघितली आपण, तर या विधेयकात दहशतवाद, अलिप्ततावाद, सरकारविरुद्ध सशस्त्र बंडखोरी, देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान करणाऱ्या गुन्ह्यांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याआधी ह्या व्याख्या नव्हत्या, दहशतवादाची व्याख्या नव्हती आधी IPC CRPCमध्ये. आधी एक कलम 124 हे होतं, ज्याला सेडिशन म्हणजेच मराठीत देशद्रोहाचा गुन्हा असं त्याच्या अंतर्गत व्याख्या होती.
किंवा त्या अंतर्गत चार्जेस लावले जायचे आणि अटक केलं जायचं ते रद्द करण्यात आलेले आहे. हा डायरेक्ट वन लाईनर स्टेटमेंट पडू शकतो प्रिलिम्सला की 124 अंतर्गत कोणता होता, कारण हे खूप महत्त्वाचं कलम आहे. वेळोवेळी सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये यावर केसेस जायच्या आणि न्यूजपेपरमध्ये त्यावर मग टीका पण व्हायची की ब्रिटिशांच्या टायमाला केलेला कायदा आत्ता गरजेचा आहे का. परंतु मग 124A सारखाच एक नवीन कलम आणलेला आहे नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये, ते आहे कलम 150. मग आपल्याला लक्षात ठेवायचे कलम 150. सर्व कलम लक्षात ठेवायची गरजेची आहेत का, तर नक्कीच नाही, पण काही महत्त्वाचे आपण नक्कीच लक्षात ठेवणार आहे. कारण सर्व मग आता जे नॅशनल न्यूजपेपर असतील, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, किंवा मग आपल्या इकडचे जे आहेत लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, या सर्व न्यूजपेपरमध्ये महत्त्वाची जी माहिती आली त्याबद्दल ती आपण चांगली करणे गरजेचे आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आणि तीच आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यामध्ये कलम 150वर बरंच लिहिलं गेलेलं आहे, ते आपल्याला व्यवस्थित माहीतच असलं पाहिजे. त्यामुळे मग त्याच्यात काय दिलेलं आहे तर देशद्रोहाच्या तरतुदीची जागा घेणार आहे कलम असून यामध्ये भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांना धोक्यात आणणाऱ्या कृत्यांचा समावेश आहे आणि अशा कृत्यांसाठी 7 वर्षाचा तुरुंगवास, जन्मठेप आणि दंडाची शिक्षा अशा काही पनिशमेंट शिक्षा तिथे ॲड करण्यात आलेल्या आहे. 7 वर्ष, जन्मठेप आणि त्यामध्ये मग सार्वभौमत्व, एकता हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे कलम 150. बरोबर. त्यानंतर आता अजून काय त्यामध्ये तर लग्नाचं जर का खोटं आश्वासन दिलं असेल महिलांना आणि त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले असतील आणि नंतर मग नकार दिलं खोटं आश्वासन देऊन, तर त्यांना 10 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो त्या व्यक्तीला. ठीक आहे, 10 वर्ष तुरुंगवास, त्यासाठी लक्षात ठेवा लग्नाचं खोटं आश्वासन. त्यानंतर मॉब लिंचिंग सारखे जे काही गुन्हे होतात, म्हणजे झुंडबळी जे म्हणतो आपण मराठीमध्ये, की खूप सारे लोक एकत्र आले आणि एखाद्या व्यक्तीला तिथे त्यांनी एकत्र झुंडीने मारलं, तर मग तशा गोष्टीसाठी जी आहे ती शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. अल्पवयीन व्यक्तींवर जर का बलात्कार केला तर डायरेक्ट मृत्यूदंड आहे तिथे. ठीक आहे, लक्षात घ्या काय तिथे मृत्यूदंड, म्हणजे डायरेक्ट मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली आहे जर का अल्पवयीन व्यक्तीवर जर का बलात्कार झाला असेल. आता इथे लक्षात घ्या तुम्ही व्यक्ती आहे इथे, म्हणजे जेंडर न्यूट्रल करण्यात आलेलं आहे कायद्याला. तिथे मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते. ठीक आहे, हे लक्षात घ्या, तिथे व्यक्ती असा शब्द वापरला आहे. सामूहिक बलात्कार जर का झालेला असेल तर 20 वर्ष तुरुंगवास देण्यात येईल त्या व्यक्तींना आणि त्या लोकांना, आणि जन्मठेप पण त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट मतदार. आता आपल्याला माहिती आहे इलेक्शन सीझन आहे, लोकसभेच्या आणि नंतर विधानसभेच्या पण निवडणुका येणार आहेत. तर या न्यायसंहितेमध्ये आपल्याला दिसेल की मतदारांना जर का लाच दिली एखाद्या व्यक्तीने तर त्याला 1 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा पण आहे. कारण आत्तापर्यंत आपल्याला अशी डायरेक्ट कोणती शिक्षा दिसत नाही की मतदारांना लाच दिली की असं असं वोटिंग करा तुम्ही, तर परंतु या नवीन कायद्यामध्ये ते दिसते. बरोबर, हे महत्त्वाची गोष्ट आहे. हा खूप चांगला बदल आहे असं म्हणू शकतो आपण. चार्जशीट दाखल करण्यासाठी 180 दिवसाचा कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की काय होते जनरली, मग वेगवेगळ्या कारणांमुळे IPC CRPC सारख्या कायद्यांमुळे असेल किंवा मग प्रशासनातील अनास्था जी म्हणतो आपण त्यामुळे असेल, की चार्जशीटच नाही फाईल होत तिथे, की एखादं कोणतरी आलं तिथे FIR लिहा नंतर चार्जशीट करा. तर इथे आता इथे कमाल मर्यादा की 180 दिवस म्हणजे 6 महिन्याच्या आत तर झालीच पाहिजे चार्जशीट तिथे फाईल त्या एखाद्या गुन्ह्याची. नंतर राजद्रोहाचा कायदा रद्द केला, तो आत्ता बघितला आपण 124 आहे, आणि त्या जागी जो काही नवीन कायदा आणलेला आहे कलम 150 मध्ये आत्ताच बघितला आपण, तर त्याच्यासाठी जे लावण्यासाठी जे असलेले निकष जे ते अधिक कठोर करण्यात आलेले. म्हणजे काय झालं, आधी 124 अंतर्गत जे काही लावायचे त्याच्यासाठी खूप सोप्या गोष्टी होत्या की डायरेक्ट लावून दिला की यांनी काहीतरी सरकारविरुद्ध काम केलं आहे, देशाविरुद्ध काम केलं आणि लावून टाकलं त्यांच्याविरुद्ध कलम. आता कलम जर लावायचं असेल 150 तर त्याच्यासाठी निकष थोडे कठोर केले आहेत, म्हणजे ते करताना पूर्ण जबाबदारीने ते लावण्यात येतील असं यामागचा हेतू आहे. जुन्या कायद्यामध्ये जो काही खुनाचा गुन्हा होता तो IPC 302 होता, तो आता कलम 101 मध्ये आणलेला आहे. म्हणजे कलम 101 मध्ये मर्डर जे म्हणतो आपण खुनाचा गुन्हा त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. सो मग अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतील. आता दहशतवादाची प्रथमच व्याख्या जी केलेली आहे न्यायसंहितेमध्ये, त्यामध्ये आपल्याला दिसेल की कलम 113 मध्ये प्रथमच करण्यात आलेली व्याख्या, आणि ही व्याख्या कुठून घेतलेली आहे त्यांनी, तर याआधी जो आपला 1967चा बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण UAPA असं म्हणतो, अनलॉफुल ॲक्टिव्हिटी जे आहे प्रिव्हेन्शन ॲक्ट, म्हणजे बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा 1967, यामध्ये जी काही व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या स्वीकारण्यात आलेली आहे दहशतवादासाठी. म्हणजे हे लक्षात ठेवा, जर का डायरेक्ट प्रश्न आला वन लाईनर MCQ किंवा कुठेतरी स्टेटमेंट की दहशतवादाची व्याख्या 1967च्या कायद्यामधून घेण्यात आलेली आहे, तरी ते वाक्य बरोबर आहे. नाहीतर आपल्याला वाटेल की 1967चा कायदा आहे आणि त्याच्यात कशाला घेणार, परंतु तसं आहे दिलेलं तिथे, तर आपण तसं लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता IPCचं जे न्यायसंहिता झालं तसंच सेम
CRPC जे आहे, क्रिमिनल जे काय प्रोसिजर कोड आहे, त्याच्या जागी आलेलं आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. तर यामध्ये काय महत्त्वाचे तरतुदी आहेत त्या बघूयात आपण थोडक्यात. विधेयकानुसार कोणत्याही पोलीस स्थानकामध्ये 0 FIR नोंदवण्याचा अधिकार व्यक्तींना देण्यात आलेला आहे. आता 0 FIR म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो 0 FIR. आता एक एक्झाम्पल जर घेतलं आपण, फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये एखादी व्यक्ती गेली आणि त्यांनी म्हणलं की माझा FIR इथे लिहून घ्या, परंतु जर तो गुन्हा घडलेला आहे फॉर एक्झाम्पल कोणत्या तरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, इकडेच खाली सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे, तर तिथलचे पोलीस असं म्हणणार नाहीत की तिकडे जा आणि तिकडे तुम्ही FIR नोंदवा. 0 FIR म्हणजे काय की कोणत्याही पोलीस स्टेशनला जा तुम्ही, तिथे तुम्ही FIR नोंदवू शकता. त्या पोलीस स्टेशनचं काम आहे ते की जिथे गुन्हा घडलेला आहे तिकडे ट्रान्सफर करणे. तो हे त्या व्यक्तीचं नाही आहे की एखादा विचारा गेला आणि त्याला काहीतरी त्रास झाला, चोरी झाली, तर तो कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कुठेही जाऊन FIR नोंदवू शकतो. ती पॉवर म्हणजे 0 FIR नोंदवण्याचा अधिकार आहे आणि तो आपल्याला दिसेल या नागरी सुरक्षा संहितामध्ये आहे. म्हणजे जे आपण जुने मूवीज बघतो बॉलिवूडचे वगैरे, त्यामध्ये दाखवतात की ये हमारे ज्युरिडिक्शन में नहीं आता, अब वो ज्युरिडिक्शन में वो पोलीस स्टेशन में जाके, तर मग ते सिमिलरली तसं आपल्याला दिसते की तसं आता करता येणार नाही, कारण 0 FIR जे म्हणतो आपण त्याची तरतूद आता नोंदवण्याची नागरी सुरक्षा संहितामध्ये करण्यात आली. त्यानंतर पोलीस कोठडीतून सुटलेल्या किंवा संघटित गुन्हे, दहशतवाद किंवा राज्य गुन्ह्यांमध्ये पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा करणारे गुन्हे आता अटक करताना हातकडी वापरण्याचा परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे जे हँडकप्स म्हणतो आपण, याआधी कसं होतं की ते कोणाला करायचं नाही करायचं याच्यासाठी मग कोर्टाची परवानगी घ्या किंवा मग असे बऱ्याच त्याच्यामध्ये एक प्रक्रिया होती आणि ती किचकट होती. तर त्यामध्ये आता काही गुन्हे त्यांनी केले की पुन्हा पुन्हा गुन्हे करतायत ते, म्हणजे ते गुन्हेगारच आहेत, अट्टल गुन्हेगार आहेत, किंवा मग त्यांनी दहशतवादासारखा गुन्हा केलेला आहे. तर मग अशा लोकांना हे करताना हातकडी वापरण्याचं डायरेक्ट आपल्याला या सुरक्षा संहितेमध्येच अधिकार पोलिसांना देण्यात आलेला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मृत्यूदंड झालेल्या एखाद्या व्यक्तीला तर दया याचिका करण्यात 30 दिवसाच्या आत राज्यपालांकडे म्हणजे गव्हर्नरकडे करायची असेल तर, आणि राज्यपालांनी जर का ती याचिका फेटाळली तर राष्ट्रपतींसमोर 60 दिवसांच्या आत राष्ट्रपतींकडे दाखल करतात. म्हणजे 1 महिन्याचा कालावधी जो आहे तो आहे राज्यपालांसाठी आणि 2 महिन्यांचा जो कालावधी आहे जवळपास तो आहे राष्ट्रपतींसाठी. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला. राष्ट्रपतींचा जो नियम असेल आता निर्णय असेल तो अंतिम असेल, हे लक्षात घ्या. इथे डायरेक्ट त्यावर स्टेटमेंट येऊ शकते की राष्ट्रपतींच्या यांना पुन्हा एकदा ते सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकतात का, तिकडे अपील करू शकतात का, तर नाही. इथे या सुरक्षा संहितेमध्ये सांगितलं की राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असेल, जर का ती दया याचिका असेल तरी पण राष्ट्रपतींच्या नियमाविरोधात कोणत्याही न्यायालयात अपील करता येणार नाही, हेच त्याचा अर्थ आहे तिथे. नंतर मग पोलीस रिलेटेड काही जे रिफॉर्म्स आहेत त्यामध्ये या नागरी सुरक्षा संहिता 2023 त्यामध्ये बघा, जे समन्स, वॉरंट, कागदपत्रे, पोलीस अहवाल असतील किंवा मग जो काही पुरावा मिळाला आहे त्याची विधाने जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तयार केली जाऊ शकतात. म्हणजे डायरेक्ट काहीतरी ऑनलाईन केलेलं आहे किंवा मग तुम्हाला डॉक्युमेंटच डायरेक्ट सोशल मीडियाने टेक्नॉलॉजीने यूज करून पाठवण्यात आलं आहे, तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे नागरी सुरक्षा संहितेमध्ये. कारण आधी तर तशी टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती, तंत्रज्ञान अवेलेबल नव्हतं, परंतु आता तसं झालेलं आहे. मग ते आता स्वीकारण्यात यावं त्यासाठी ही नवीन तरतूद त्यामध्ये टाकण्यात आली आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची दिसतील आपल्याला, जी झडती आणि जप्ती असते त्याच्यावेळी व्हिडिओग्राफी करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे असं नाही सांगता येणार की कोर्टमध्ये एखादा निष्पाप इनोसंट व्यक्ती आहे आणि त्याला असं नाही म्हणता येणार की त्यांना एखाद्या गुन्ह्यामध्ये मुद्दाम अडकवण्यात आलेला आहे, तर तिथे व्हिडिओग्राफी कंपल्सरी आहे की असं असं झालं होतं, इथून आम्ही हे एव्हिडन्स कलेक्ट केलेले आहेत, तर ही आता अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, लागणारच आहे ती. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीचे म्हणणे रेकॉर्ड केले जाऊ शकते आणि त्यात निष्पाप नागरिकांना अडकवले जाणार नाही. पोलिसांच्या अशा रेकॉर्डिंगशिवाय कोणते आरोपपत्र वैध ठरणार नाही. म्हणजे सर्वात महत्त्वाचं नैसर्गिक नियम काय सांगतो ते म्हणतो ना आपण की नॅचरल राईट्स आहेत का आपल्याकडे, की प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणे, विदाऊट त्याचं म्हणणं ऐकून घेताना त्याच्यावर गुन्हा नाही कोणता टाकता आला पाहिजे. मग त्यासाठी कसं आहे, जर एखाद्या व्यक्तीला येणं शक्य नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कोर्टरूममध्ये न्यायालयात होऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांच्यावर चार्जशीट जे काही गुन्हा आहे तो दाखल करण्यात येईल किंवा जो काही त्यांच्यावर आरोप आहे तो फेटाळण्यात येईल. तर हे यामध्ये महत्त्वाचं आपल्याला दिसते की एक बदल आहे, रिफॉर्म आहे. आता एक अजून महत्त्वाची गोष्ट काय, फरार गुन्हेगार होतात, न्यायालयात गैरहजर राहतात. काय होते की गुन्हा करताना फरार राहतात, मग काय होते की ते येतच नाही तर न्यायाच्या कक्षेत. मग
यांना एक म्हणजे आणण्यासाठी कोर्टापुढे किंवा पोलिसांसमोर एक नवीन यामध्ये तरतूद करण्यात आली आहे की ते गैरहजर राहत असतील तरी त्यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी देते आता हा सुरक्षा संहिता, आणि त्यांना शिक्षा देखील देते. कारण आता तो प्रॉब्लेम त्या आरोपीचा आहे की तो न्यायालयासमोर हजर राहिला नाही, फरार राहिला. तो पोलिसांनी त्यांना सांगितलं 4-4 वेळा, न्यायालयाने समन्स बजावलं तरी ते आलेले नाहीत. त्यामुळे मग त्यांच्यावर खटलाही चालवला जाईल, त्यांना शिक्षा देखील देता येईल. यामुळे काय फायदा होईल की फरारी लोकांना न्यायापासून पळून जाण्यापासून परावृत्त होऊ शकते की त्यांना न्यायालयासमोर यावंच लागेल. अदरवाईज जर का त्यांना समजा 1च वर्ष शिक्षा होणार होती, परंतु मग आता त्यांना म्हणणंच मांडलं नाही त्यांचं, त्यामुळे 5 वर्ष पण होऊ शकते. त्यामुळे मग त्यांना वाटेल की ठीक आहे बाबा, आपण जाऊन आता आपलं म्हणणं मांडायला पाहिजे फरार राहिल्यापेक्षा. प्रस्तावित नवीन विधेयकानुसार सरकारला विनंती प्राप्त झाल्यापासून 120 दिवसांच्या आत फिर्यादी मंजुरी किंवा नकार यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. म्हणजे 120 दिवसात फिर्यादीचा कालावधी तिथे दिलेला आहे जास्तीत जास्त. त्यानंतर दंडाधिकारी जे आहेत, मॅजिस्ट्रेट म्हणतो आपण, व्यक्तींना अटक न करता तपासासाठी स्वाक्षरी, हस्ताक्षर, बोटांच्या ठशांचे नमुने प्रदान करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. कारण आता याआधी याबद्दल जे काही कायदे होते त्याबद्दल जे रूल्स नियम होते ते काही स्पेसिफिक म्हणजे असे क्लिअरली आउटलाईन केलेले नव्हते. पण इथे आता अटक न करता जर का तुम्हाला काही नमुने घ्यायचे असतील महत्त्वाचे, त्यांची स्वाक्षरी घ्यायची असतील, हस्ताक्षर, बोटांचे ठसे, म्हणजे एखादा गुन्हा घडलेला असेल आणि त्यांना वाटलं की एखाद्या व्यक्तीची आता इथे स्वाक्षरी गरजेची कारण बँकेचा काहीतरी फ्रॉड झाला आहे, मग सही चेक करायची, हस्ताक्षर चेक करायचे एखाद्या ॲप्लिकेशनवर, किंवा बोटाचे ठसे लागतात की तिथे काहीतरी गुन्हा झालेला आहे चेक करण्यासाठी, तर हे अटक न करता पण घेतले जाऊ शकतात. हे इथे त्यांना ही नागरी सुरक्षा संहिता तेवढा अधिकार देते. विरोध करणारा, नकार देणारा, दुर्लक्ष करणारा किंवा निर्देशाचे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींना पोलीस ताब्यात पण घेऊ शकतात की हे घेण्यासाठी ते नकार देत आहेत, हस्ताक्षर वगैरे, फिंगरप्रिंट, तर त्यांना अटक केली जाऊ शकते. कोणतेही सरकार आता काय करेल, पीडितेचे म्हणणे ऐकल्याशिवाय 7 वर्षे किंवा त्याहून अधिकारी शिक्षा मागे घेऊ शकणार नाहीत. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला झालेली आहे शिक्षा की एकदम हिनियस क्राईम केले, बलात्कार, आणि मग सरकारने काय केलं की डायरेक्ट त्यांची शिक्षाच कमी केली काहीतरी कारणांमुळे, राजकीय असतील किंवा कोणतेही आर्थिक कारण असतील. परंतु इथे पीडितीन जर का म्हणणं ऐकलं नाही त्यांचं, तर ते तसं मागे घेऊ शकणार नाही. पीडितेला विचारणार की तुम्ही याच्याशी मंजूर आहे, पीडिता जर म्हणले की नाही, यांनी ते केलेलं आणि यांना नाही द्यायला पाहिजे, तर ते म्हणणं ऐकलं जाणारच आहे आणि त्यानंतर डिसिजन घेतली जाणार आहे. यामुळे नागरिकांच्या हक्कांचं रक्षण होईल असं या कायद्यामध्ये, या संहितेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट दिसते आपल्याला, लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या विधानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि हे पुरावे जतन करण्यात आणि जबरदस्ती किंवा फेरफार रोखण्यात मदत करू शकेल. म्हणजे पीडितांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी त्यांचं आधीच व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. म्हणजे तसं नंतर जर का त्यांच्यावर दबाव टाकून एखादे जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात दबाव टाकून काय करू शकतात की मागे घ्यावं लागू शकतात केस. मग त्यामुळे आधीच त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. आणि पोलिसांची तक्रारची स्थिती 90 दिवसात कळावी अशा लैंगिक हिंसाचाराच्या जर का गुन्हे असतील त्याच्यामध्ये. आता शेवटची यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, नागरी सुरक्षा म्हणजे CRPC जे जुनं होतं त्याच्या, की फौजदारी प्रक्रिया कायदे सुव्यवस्थित आणि सुधारित करणे, कालबद्ध तपास, चाचण्या आणि निकालांसाठी स्पष्ट कालमर्यादा स्थापित करणे हे भारतीय नागरी सुरक्षेची संहितेचे उद्दिष्ट आहे. कालबद्ध तपास हे सर्वात महत्त्वाचं की विदिन टाईम, की 180 दिवसामध्ये असं झालंच पाहिजे, त्याचं निकाली काढल्याच गेलं पाहिजे, चार्जशीट इतक्या दिवसात केलंच पाहिजे. ही संहिता ती कालमर्यादा स्पष्ट करते आणि त्या चाचण्या वगैरे ज्या लागणार त्यांची स्पष्ट तिथे व्याख्या करते. आता तिसरं महत्त्वाचं यामध्ये दिसेल आपल्याला फौजदारी यामध्ये, इव्हिडन्स ॲक्टच्या जागी आलेला साक्ष कायदा. सो इव्हिडन्स ॲक्ट जो होता त्याच्या जागी जो आलेला आहे हा साक्ष, त्यामध्ये काय दिलेलं आहे ते थोडक्यात आपण आता बघून घेऊयात. आता साक्ष किंवा जे काही आपण पुरावा म्हणतो याचे 2 मूलभूत संकल्पना स्थापित केल्या आहेत या पुराव्याच्या कायद्याने. एक की तो पुरावा प्रासंगिक आहे का आणि तो कोर्टमध्ये स्वीकारार्ह आहे का, ॲडमिसिबल आहे का. तर मग ॲडमिसिबिलिटी चेक करतात आणि त्याचा रिलेव्हन्स पण चेक करतात. म्हणजे इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तर रिलेव्हंट आहे का आणि कोर्टामध्ये तो ॲडमिसिबल आहे का, हे 2 कीवर्ड इथे महत्त्वाचे आहेत, 2 शब्द महत्त्वाचे आहेत. ह्या 2 गोष्टी चेक करतात. त्यासाठी जर का आधीचा कायदा बघितला आपण 1872चा पुरावा अधिनियम, तर त्यात कलम 3 मध्ये कोणत्या गोष्टी पुरावा आणि त्यात कोणत्या गोष्टीचा समावेश आहेत हे जर कळलं तर तुम्हाला तो कळेल की साक्ष कायदा काय. आता त्यामध्ये पुरावा म्हणजे काय, तपासाखाली असलेल्या वस्तुस्थितींच्या बाबींविषयी साक्षीदारांनी न्यायालयासमोर केलेली सर्व विधाने जी न्यायालय परवानगी देते किंवा आवश्यक करते अशा विधानांचा तोंडी पुरावा म्हणून संबोधलं जायचं आहे आधी ज्या सेक्शन 3 मध्ये.
नेक्स्ट काय होतं, न्यायालयाच्या तपासणीसाठी सादर केलेले सर्व दस्तावेज इलेक्ट्रॉनिक नोंदीसह अशा सामग्री दस्तावेज पुरावा म्हणून संबोधले जात असे. सो मग जनरली एक छोटीशी आयडिया येऊन गेली आपल्याला की पुरावा किंवा साक्ष म्हणजे काय आधी असायचं, म्हणजे अशाच प्रकारचं आता नवीन याच्यामध्ये असणार आहे. परंतु त्यामध्ये आता एक्स्ट्रा काय तर बघूयात आपण. 2023चे जे विधेयक आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय केलं त्यांनी की साक्ष जे एव्हिडन्स म्हणतो आपण, ते विधेयक काय करते, इलेक्ट्रॉनिक पुरावे जे आहेत ते कोणत्याही साधनांद्वारे किंवा प्रणालीद्वारे व्युत्पन्न म्हणजे तिथून ओरिजिन झालेले असतील किंवा प्रसारित केलेली माहिती असेल म्हणून परिभाषित करायची, कोणत्या प्रकारे संग्रहित केलेली असेल किंवा पुनर्प्राप्त करण्यास सक्षम आहे. म्हणजे ती स्टोअरही करू शकतो किंवा रिट्रीव्हही करू शकतो इंग्लिशमध्ये जर त्याला आपण बोलायचं झाले तर अशा गोष्टींना आपण इथे साक्ष विधेयकमध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावा म्हणू शकतो, एव्हिडन्स म्हणू शकतो आणि तो ॲडमिसिबल आहे, तो स्वीकारला जाणार आहे कोर्टामध्ये. हे इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या मान्यतेसाठी विशिष्ट निकष ठेवते, जसे की सत्यता, अखंडता, विश्वसनीयता इत्यादी, जे डिजिटल डेटाचा गैरवापर किंवा छेडछाड रोखू शकते. कारण आता आपल्याला माहिती आहे की आपला सगळा डेटा डिजिटल झाला आहे. तुमचं आधार कार्ड आहे, तुमचे सर्व जे काही माहिती असते ती आता डिजिटल फॉर्ममध्ये असते. तुम्ही एक्झामला जरी बसले तर तुम्हाला माहिती सर्व तुमचे ऑनलाईन फॉर्म असतात, सर्व डिजिटल डेटा झाला. तुमचे बँकिंग ट्रान्झॅक्शन पण ऑनलाईन चाललेले आहेत. सो मग सर्व डिजिटल हे त्याचा गैरवापर तर होत नाही, छेडछाड तर होत नाही. हे सर्व ॲडमिसिबल होऊ शकतात, सर्व स्वीकार होऊ शकतात जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये एखादी कंप्लेंट केली जर का गुन्हा झालेला असेल तर, कारण हे साक्ष विधेयक त्याला ॲक्सेप्ट करते. भारतीय साक्ष अधिनियम 2023 विस्तार करत काय म्हणते आता, त्यात इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड, त्यामध्ये ईमेल असेल, सर्व्हर लॉग्स असतील, कम्प्युटर दस्तावेज असतील, स्मार्टफोन किंवा लॅपटॉप मेसेजेस असतील, आपण जे रेग्युलर मेसेज करतो मग ते टेक्स्ट असतील, व्हॉट्सअप असतील किंवा इतर माध्यमातून असतील, किंवा मग वेबसाईट लोकेशन सर्च असेल तुमचा, डिजिटल डिव्हायसेसवर असलेले मेल मेसेजेस, या सर्वांना आता ते पुरावा म्हणून ॲक्सेप्ट करते, त्यांना ग्राह्य धरते. आता न्यायप्रक्रियेच्या सर्व गोष्टींचा वापर पुरावा म्हणून केला जाईल, त्यामुळे न्यायप्रक्रियेतील वेळखाऊपणा कमी होईल. कारण आपल्याला माहिती आहे की लगेच आता तो ऑनलाईन ग्राह्य धरण्यात आलेला आहे. मेसेज असेल, काही सायबर गुन्हे जे होतात ते असतील, या सर्व गोष्टी आता इथे ॲक्सेप्टेबल आहेत एव्हिडन्समध्ये. या कायद्यात FIR ते केस डायरी ते चार्जशीट आणि चार्जशीट ते निकालापर्यंत संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्याची तरतूद आहे. म्हणजे ते लिखापडीचं काम आहे, त्यामुळे जो वेळखाऊपणा जायचा तो लगेच कमी होऊन जाणार आहे. कारण ऑनलाईन आहे, लगेच ती पोलिसांची जी आहे ऑनलाईन ती डायरेक्ट कोर्टामध्ये दिसणार. त्यांनी जी चार्जशीट केली त्याचा जो निकाल आहे तो लगेच आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपल्याला तो डिजिटली अवेलेबल होऊन जातो. भारतीय साक्ष विधेयकात दुय्यम पुराव्याची व्याप्ती विस्तृत करते. म्हणजे आता दुय्यम पुरावा जो आहे, जो आपला एक नॉर्मल असतो आणि त्याच्याशी सबऑर्डिनेट जो असतो तो दुय्यम असतो. यांत्रिक प्रक्रियेद्वारे उत्पादित केलेल्या प्रति, दस्तावेजांचे भाग, दस्तावेज सामग्रीचे तोंडी खाते समाविष्ट करण्याच्या विधेयकात अनुमती देण्यात आली. मग सेकंडरी एव्हिडन्ससाठी पण जे इलेक्ट्रॉनिक गोष्टीचे पुरावे आहेत ते ग्राह्य देण्याची अनुमती इथे देण्यात आली. आता एक महत्त्वाची तरतूद दिसेल तुम्हाला, 7 वर्ष की त्यापेक्षा जास्त जर का शिक्षा झालेली असेल तर असल्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीमची भेट सक्तीची आहे. की असं दिसणारच नाही, म्हणजे तिथे त्यांचा जजेस विचारणार की फॉरेन्सिक टीम गेलती का, 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा द्यायची तर फॉरेन्सिक टीमचा अहवाल काय, तिथे ती सक्तीची करण्यात आलेली आहे यामध्ये एव्हिडन्ससाठी. फौजदारी खटल्यांच्या सुनावणी दरम्यान पुरावे हाताळण्यासाठी एक समान नियम प्रस्थापित करते. या विधेयकाचे प्राथमिक उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट आहे. म्हणजे असं नाही की एखाद्या गुन्ह्यासाठी वेगळे नियम लावले आणि एक वेगळा गुन्ह्यासाठी वेगळे नियम लावले. मग ते गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, ग्रामीण भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, कोणताही छोटा मोठा गुन्हा असू द्या, जर का गुन्हा सेम असेल त्या ठिकाणी झाला त्यासाठी प्रक्रिया समान असेल, हे पण इस्टॅब्लिश करणे याचं एक उद्दिष्ट राहिलेलं आहे या कायद्याचं, भारतीय साक्ष. तर अशा प्रकारे जे आहे ते तिन्ही कायदे IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट आहे त्यांची जागा घेणारी जी न्याय संहिता आहे, नागरी सुरक्षा संहिता आहे किंवा साक्ष संहिता आहे, हे डिटेलमध्ये आपण अभ्यासणे गरजेचं आहे. त्याच्या थोडा नोट्सही काढा, त्यामध्ये न्यूजपेपरमध्ये किंवा मॅगझिनमध्ये, मंथली मॅगझिन जे असेल ते ॲड करत राहा. असे महत्त्वाचे टॉपिक हे पूर्वपरीक्षेमध्ये कुठेतरी येऊन जातात आणि आपले मार्क आपल्याला मिळून देऊ शकतात. तर मग असेच काही अजून व्हिडिओ आपण आता तयार करणार आहे, तर ते बघण्यासाठी यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. आमच्या काही बाकीचे अपडेट्स मिळण्यासाठी जे काही विद्यागुरू MPC ऑफिशियल नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला याचा फायदा होत असेल तर तुमच्या मित्रांनाही हे शेअर करा आणि काही तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करा. त्याचं नक्कीच आम्ही दखल घेऊ आणि त्यानुसार आम्ही काही बदल करायचे असतील, काही तुम्हाला कोणते व्हिडिओ महत्त्वाचे लागत असतील तर ते नक्कीच आम्ही इथे तयार करू.
तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.